सो हे गाईज वेलकम आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। सो आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे बिकॉज मी चाललेले आहे राणीबागला मुंबईतल्या। माझं खूप वर्षाचं स्वप्न होतं तिकडे जायचं। मी फक्त टीव्ही यूट्यूबवर ह्याच्यावर बघितलं होतं बट मी आज प्रत्यक्षात जात आहे। सो तुम्हीही माझा हा ब्लॉग एंडपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल लवकर जाऊन सबस्क्राईब करा। सो आम्ही दोघं निघालो आहोत, लेट्स गो। सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत। हा जो आहे हा आउटसाइडचा गेट आहे, आपल्याला सिग्नलवरनं टर्न घेऊन आपल्याला एंट्रन्समधनं जायचं आहे। सो फायनली तुम्ही बघू शकता आपण पोहोचलेलो आहोत लोकेशनवर। हा आहे एंट्रन्स। सो फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि इथं आल्याच्या नंतर एवढा घाणाचा पोपट झालेला आहे, म्हणजे इथं एंट्रन्ससाठी कार आणि गाडी पार्किंगसाठी कॅश लागतात, ऑनलाईन नाही आहे। सो आम्ही कॅश नव्हती कॅरी केली। सो जाऊन 4-5 दुकानं फिरल्यानंतर आम्हाला भेटली कॅश अँड देन आता आम्ही फायनली आत चाललो आहे। सो एंटर केले आम्ही पहिलं मॅपचा फोटो घेतला काढून आणि तुम्ही बघू शकता फायनली आत आल्यावर किती सुंदर असा नजारा आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही तिकीट काढलं आणि आम्ही गेलो आतमध्ये। सो फायनली तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे। आणि इथलचा जो फर्स्ट पॉइंट आहे तो आहे बर्ड्सचा। वेगवेगळे प्रजातीचे बर्ड्स आहेत इथं, जे की खूप सुंदर आणि वेगवेगळ्या रंगांचे आहेत। मला खूप आवडलेत ते बघताना। सो तुम्हीही एन्जॉय करा। हे जे तुम्ही बघताय बर्ड पाण्यात चालतोय, तर ह्या पाण्यामध्ये ना लिटरली छोटे छोटे असे फिशेस होते जे त्यांच्या चोचीमध्ये घेऊन खात होते। बघताना खूप सुंदर असं वाटत होतं। आणि हे तुम्ही बर्ड्स बघू शकता किती मोठे मोठे बर्ड्स आहेत आणि हे लिटरली उडून झाडावरती बसत होते। सो ते बघून मी लिटरली शॉक झाले होते, एवढे मोठे मोठे बर्ड्स उडतायत करून। सो सेकंड स्पॉट जो आहे आमचा तो होता क्रोकोडाईल। फायनली आम्ही क्रोकोडाईलच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहोत आणि फर्स्ट टाइम मी बघते, सो खूप एक्साइटेड आहे। आणि यू कॅन सी फर्स्ट टाइम मी बघत आहे। मी कधीच लाईफमध्ये समोर अशी बघितली नव्हती मगर। खूप छान असा एक्सपिरियन्स आहे हा माझा। आणि त्यानंतर आम्ही वरती आलो। वरती आल्याच्या नंतर ह्यांनी त्यांना जेवायला टाकलं होतं, म्हणजे फिशेस असे टाकले होते। त्यानंतर आम्ही आलो आमच्या नेक्स्ट स्पॉट जो की आहे टर्टल्स। इथं लँडचे पण आहेत आणि वॉटरमधले पण आहेत। सो हे जे आहेत हे सगळे लँडमधले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आहेत। त्यांच्या शेल्सवर जी डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे। त्यानंतर आम्ही गेलो वॉटरमधले टर्टल्स बघण्याकरता। तुम्ही बघू शकता किती छान असे दिसत आहेत ते पाण्यामध्ये। आणि हे त्यांच्यासोबत मस्ती करत होते। जसं जसं त्यांना हात मारताय तसं तसं तो जवळ येतोय। खूप छान वाटत होतं। आणि हे सगळे जे आहेत ते टोटली फ्रेंडली आहेत। सो आमचा हा जो नेक्स्ट पॉइंट होता तो बर्ड्सचा होता। इथं जे आहेत ते पूर्ण असे वेगवेगळ्या प्रजातीचे बर्ड्स होते। खूप छान असा म्हणजे बेस्ट लाईफमधला मोमेंट होता हा, जो की मी माझ्या लाईफमध्ये असे वेगवेगळे फर्स्ट टाइम कधी बघितले नव्हते, फर्स्ट टाइम मी बघतेय। आणि इथं हे जे 2 लव्ह बर्ड्स आहेत हे कसे बसले ते तुम्ही पण बघू शकता, किती छान असं दिसतंय ते। इथं ह्या साईडला बर्ड्सला असं जेवण वगैरे टाकलेलं, तो सगळे बर्ड्स इथं जेवण करत होते। त्यानंतर आम्ही आलो पॅरेट्सकडं। हे जे आहेत हे इंडियन पॅरेट्स नाही आहेत, हे आउट ऑफ इंडियाचे आहेत मे बी, बिकॉज हे खूप मोठे पॅरेट्स होते। इंडियामध्ये जसे नॉर्मल पॅरेट्स असतात छोटे तसे नव्हते, मोठे होते हे। आणि ह्याच्या साईडलाच जे होते ते छोटे होते, त्याचा शूट मी नाही घेतलेला आहे। तर आपण चाललो आहोत पेंग्विन्स बघायला। मी खूप एक्सायटेड आहे, म्हणजे मी स्पेसिफिकली पेंग्विन्स, टायगर अँड मगर एवढंच बघायला आले होते। बट लेट्स सी नाव, तुम्ही पण बघा। सो हा आहे पेंग्विनचा कक्ष। सो चला आता आतमध्ये बघूयात आपण, कारण की फर्स्ट टाइम मी पेंग्विन बघते। मी खूप एक्सायटेड आहे आतमध्ये जायला। आणि आतमध्ये एंटर केल्या तुम्ही बघू शकता इथलचं इंटिरियर किती मस्त होतं। खूप छान वाटत होतं आतमध्ये। आणि आल्या इतकं जास्त कूलिंग होतं, -डिग्रीवरती होतं, बिकॉज पेंग्विन्सला थंड जाग्यामध्ये ठेवतात असं म्हटलं जातं। अँड तुम्ही बघू शकता फायनली आपण एंटर केलेलं आहे इथे। सो लेट्स गो नाव।
OMG, लिटरली तुम्ही बघू शकता किती छान असा एक्सपिरियन्स आहे. किती क्यूट क्यूट छोटे छोटे आहेत हे पेंग्विन्स. वाव. पेंग्विन बघून झाल्याच्या नंतर बाहेर निघताना अशी मस्त अशी टॉय ट्रेन दिसती आणि त्यानंतर बाहेर निघल्याच्या नंतर त्याच्या साईडलाच हा फूड कोर्ट आहे. टायगरला बघण्यासाठी किती गर्दी आहे तुम्ही बघा. लेट्स गो नाउ. सो फायनली बघितले मी टायगर्स. खूप एक्सायटेड आहे मी. तुम्ही बघू शकता कशी मस्ती चालू आहे त्या दोघांची. आणि इथं 2च टायगर्स आहेत बट खूप छान आहेत. खूप छान वाटलं मला बघून. आणि हे दोघं जण खूप आतमध्ये होते. कधी बाहेर येतात कधी बाहेर येतात. आम्ही वाट बघत बसलो होतो अँड फायनली बाहेर आलेला आहे. बिचाऱ्याला खूप तहान लागली होती. पाणी पित होता. आणि गाईज इथं जे टायगर्स आहेत ना ह्यांना आहे ना म्हणजे शार्प माइंडेड नाही आहेत हे टायगर्स जसे पाहिजेत तसे. इथं राऊंड राऊंड ते पूर्ण आळशी झालेले आहेत. पूर्ण पाणी वगैरे पिऊन तो निघाला आतमध्ये त्याच्या राणीकडे. हा आहे मेल आणि जी तिथं झोपलेली होती ती फिमेल आहे. आणि तो चाललाय तुम्ही बघू शकता. टायगर बघून झाल्याच्या नंतर आम्ही आलो इथे डिअर्स बघायला. बिचारे सगळे एका कोपऱ्याला येऊन बसलेले बिकॉज खूप कडक असं ऊन होतं. सावली खाली येऊन बसले होते. हे खूप छान दिसतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट पॉईंटला जो की आहे लेपर्ड पॉईंट. आम्ही लेपर्ड बघायला आलोय. हे बघू शकता. अजून 1-2 आहेत. तुम्ही बघू शकता ते मागे आहे तो खेळतोय. सी 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 सी. त्याच्यानंतर आम्ही इथं आलो अस्वल बघायला. तुम्ही बघू शकता किती मस्ती करतोय हा. त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो. आम्हाला ही तोफ दिसली जुन्या काळातली. खूप वर्षा अगोदरची ही. एवढी हेवी होती नाही. लिटरली हात वगैरे लावून बघितला मी. खूप म्हणजे खूप हेवी होती ही. सो आता आपण चाललो आहोत आतमध्ये. तुम्ही बघू शकता. सो लेट्स गो. सो इथं तिकीट काढायचं फर्स्ट. हां त्याच्यानंतर आपल्याला एंट्रन्स आहे आतमध्ये. सो तिकीट काढून घेता येते देन आपण आतमध्ये जाऊ. फायनली आपण आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. सो इथं आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथं या म्युझियममध्ये ना सगळ्या प्रकारचे जुने जुने वस्तू ठेवलेले आहेत. आणि हे जे आहे हे बफेलो हॉर्न म्हणजे म्हशीचं शिंग आहे. आणि हे तुम्ही बघू शकता. एवढे भारी भारी शोपीस होते ना हे म्हणजे जुन्या काळातले. आणि हे तुम्ही बघू शकता गाईज कॉक्रोचेस अँड स्कॉर्पिओ वगैरे. हे तर हे लिटरली रिअलमध्ये होते. ह्याच्यावरती पेस्ट कंट्रोल का काहीतरी करतात त्याच्यामुळे ते तसेच आत्तापर्यंत. आणि हे भांडे बघू शकता तुम्ही. खूप छान असं आतमधलं इंटिरियर होतं. खूप म्हणजे खूप छान. आणि ही जे आहे जुन्या काळातली पेटी आहे बॉक्स विथ की त्याला चावी देखील होती. तर आपण आता वरती चाललेलो आहोत.
छान म्हणजे खूप छानच इंटेरियर होतं. इथं जे आहेत शूरवीर सगळ्यांचे फोटोज होते. आता आपण वरती आलेलो आहोत आणि वरती आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या होडी अशा होत्या जुन्या काळामध्ये. गाईज तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे बिल्डअप केलेलं आहे. आणि इथं जे आहेत हे सगळे बोट्स आहेत. अँड सी रिलीफ मॅप ऑफ मुंबई हा मॅप आहे. सी हे पण मॅप्स आहेत. आणि हे जे तुम्ही बघताय गाईज हे जे आहे जे पारसी लोक असतात ज्यांची मैत होते सो त्यांची मैत अशा प्रकारे केली जाती. ह्याच्यात टाकलं जातं आणि पक्षी सोडतात ते मैतीला खाण्याकरता. आणि हा जो स्ट्रक्चर बघताय एक्झॅक्टली मलाही माहिती नाही कुठला आहे बट बघण्यात खूप इंटरेस्टिंग वाटत होता. तुम्ही बघू शकता. त्यानंतरचा हा जो स्ट्रक्चर आहे हा पूर्ण खेड्या गावातला आहे. म्हणजे गावाकडे कशी घरं खेती आणि विहीर वगैरे असते सो तो स्ट्रक्चर आहे हा. त्याच्यानंतर खाली पण बघू शकता तो माणूस कसा शेती वगैरे करतोय पाणी वगैरे आणतायत. खूप छान होतं इंटरेस्टिंग होतं बघण्यासारखं आहे हे. आणि आपले हे असे गावाकडचे घरे जे असे असतात गावाकडं सो ते दाखवलं इथं. सो फायनली सगळं फिरून झालेलं आहे आमचं आणि आता आपण चाललेलो आहोत बाहेर. गाडी वगैरे घेऊन आपण निघूयात आता. सो लेट्स गो. एवढं